सर्वांना जय पुढे भेट होणार नाही अपडेट होईल. आजच सर्वांना रमाई जयंतीच्या शुभेच्छा देतो. आजच्या सुरुवातीला तर आता आजचा विषय म्हणजे संविधान बिलकुल चर्चा. तर चर्चेच्या अगोदर संविधान खरंच कोणी वाचलं आहे आणि संविधानाबद्दल कोणाला थोडीफार माहिती आहे का हा प्रश्न. त्याच्यानुसार माझं जे शब्द असतील ते मी कसं मांडायला प्रयत्न करतो. तर बऱ्यापैकी संविधानाला माहिती आहे कोणाला नाही अजून आहे. तर सगळ्यात पहिला आपण सुरू करूया प्रस्तावनापासून. प्रस्तावना लिहिली कोण? तर इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. लाहोर सेशन झालं होतं 1929. म्हणजे काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं. त्या तिथे जवाहरलाल नेहरू म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान त्यांनी ऑब्जेक्टिव्ह मांडले होते आणि ते ऑब्जेक्टिव्ह म्हणजे आपल्या प्रस्तावनाचे म्हणजे मूळ ऑब्जेक्टिव्ह हे त्यांनी मांडले होते आणि तेच त्यांचे ऑब्जेक्टिव्ह आज आपल्या भारताची प्रस्तावना झालेली आहे. आणि आपली जी प्रस्तावना आहे ही प्रस्तावना म्हणजे नक्की काय? तर हे मूळ फंडामेंटल बेसिक तत्व आहे की ज्या तत्वांवर आपलं पूर्ण संविधान आधारित आहे. म्हणजे प्रस्तावना दिलं म्हणजे एक प्रकारे पूर्ण संविधानाचं एक थोडक्यात ओळख करून दिल्यासारखं त्याचा अर्थ होतो. म्हणजे फक्त प्रस्तावना नाही आहे. प्रस्तावना थोडक्यात पूर्ण संविधानाचा एक मूळ गाभा आहे. म्हणून खूप वेळा असं भेटतो आपण प्रत्येक वेळेस संविधानाची प्रत देत नाही आपण, तर फक्त प्रस्ताव देतो. प्रस्ताव दिली म्हणजे फक्त काही प्रस्तावना नव्हे तर पूर्ण संविधानाचा गाभाच आहे. म्हणून आज खूप वेळा असं प्रस्ताव द्यायचे ते देतो. तर आता प्रस्तावना लिहिली कोणी? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. भारताचं संविधान कधी तयार झालं? 26 नोव्हेंबर 1949. लगेच आपलं संविधान अंमलनात आलं का? नाही आलं. 26 जानेवारी 2 महिने आपण थांबलो. का थांबलो हा प्रश्न पडला असेल, काय जणांना पडला असावा. मग आता तुम्हाला माहिती आहे काँग्रेस आणि भाजप आता असं नक्कीच मानलं नाही पाहिजे पण हा आहे म्हणजे माहिती असावं म्हणून खूप पुन्हा एकमेकांचे काढत राहतात हे दोन्ही पक्ष. 26 जानेवारी 1950 ला आपण भारताचा गणतंत्र दिवस म्हणून साजरी करतो. बरोबर आहे, कारण त्या दिवशी भारताचं संविधान अंमलनात आलं असं म्हणतो आपण, त्याला इफेक्ट मध्ये आलं आपण असं म्हणतो. पण 26 जानेवारीच का निवडली हे कोणाला माहिती आहे का? कारण जेव्हा बाबासाहेब संविधान लिहित होते सगळ्यात पहिला मसुदा किती महिन्यात तयार करण्यात आला? तर 5 महिने. त्या मसुद्यावर परत चर्चा झाली. जवळपास 5,500-6,000 घटना दुरुस्ती सूचित करण्यात आल्या. त्यातले 2,500 जवळपास त्या दुरुस्त्या मान्य करण्यात आल्या आणि परत तो ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली त्यासमोर तो मांडण्यात आला. आता हे लिहित असताना बाबासाहेबांना खूप प्रेशर होतं. अख्ख्या ड्राफ्टिंग कमिटीवर खूप प्रेशर होतं. का? कारण भारत स्वातंत्र्य झालाय आणि भारताला संविधानच नाहीये. म्हणजे भारत चालवायचा कसा हा प्रश्न येतो ना. म्हणजे असं नका की विना संविधान भारत चाललंय असं पण नको. म्हणजे संविधानाची गरज खूप नितांत गरज होती भारताला. कारण देश चालवायचा कसा? तर आपला संविधान म्हणजे काय? देश चालवायचा कसा त्याचा म्हणजे बेसिक दस्तावेज की जे चालतो तर फक्त संविधानानुसार चालतो. फक्त चालत नाही तर भारताची रचना ही संविधानानेच केली. तर 26 नोव्हेंबर 1949 साली आपलं संविधान तयार झालं, मान्यता मिळाली. पण 2 महिन्याचा कालावधी लागला. आता मी का सांगतो तर 26 जानेवारी आपण 26 नोव्हेंबर आपण आता संविधान दिन म्हणून साजरी करतो. कधी पण सुरुवात झाली संविधान दिन साजरी करायची गव्हर्नमेंटनुसार ऑफिशियली 2015 पासून. 2015च्या अगोदर ऑफिशियली राईट आपण
कॉन्स्टिट्यूशन डे संविधान दिवस साजरी करत नव्हतो. फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट हे 2 दिवस बिंबवले होते. हे 26 नोव्हेंबरचं महत्वच कमी करण्यात आलं होतं. मग आता का आता 26 जानेवारीचं महत्व स्वातंत्र्यपूर्व जेव्हा काँग्रेसचं सेशन अधिवेशन भरण्यात आलं लाहोरला, तेव्हा त्या दिवशी तिथं संपूर्ण स्वराज्यचा नारा देण्यात आला. म्हणजे काँग्रेसचा पहिला नारा हा संपूर्ण स्वराज्यचा नव्हता. संपूर्ण स्वराज्यचा नारा नव्हता. पार्शियल इंडिपेंडन्स, अपूर्ण स्वराज्य हा नारा होता काँग्रेसचा. आणि त्यावेळेस भारतामध्ये 2 प्रभाव होते. त्याला आपण जहाल आणि मवाळ म्हणजे व्हायलेंट आणि नॉन व्हायलेंट असे 2 मुवमेंट चालू होते. तर सुभाषचंद्र बोस खास करून लीड करत होते व्हायलेंट मुवमेंटला. म्हणजे ब्रिटिश काय जाणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. तर नॉन व्हायलेंट मुवमेंटचा म्हणजेच काँग्रेसचा नारा काय होता? पार्शियल, अपूर्ण स्वराज्य. आणि त्याच्याच विरुद्ध यांचा नारा काय होता? संपूर्ण स्वराज्य. आणि कुठेतरी लोकांना ही भूमिका पटली. अपूर्ण स्वराज्य का घ्यायचा? एवढे वर्ष लढलो आपण, पार्शियल इंडिपेंडन्स घ्यायचा आणि परत 50, 60, 70 वर्ष परत लढायचं ब्रिटिश सोबत. घ्यायचं तर एकदाच घ्यायचं, सुट्टीनंतर नाही घ्यायची. आणि कुठेतरी पब्लिक सुभाषचंद्र बोसची मागणी पटायला लागली त्यांना आणि तो जनाधार कमी झाला. आणि म्हणून लाहोर सेशन मध्ये तेव्हा डिक्लेअर करण्यात आलं की आता आपण संपूर्ण स्वराज्याचा नारा दिला पाहिजे. आणि तिथं ठरवण्यात आलं की 26 जानेवारी आपण आता साजरी करायची भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून. म्हणून काँग्रेसच्या त्या अधिवेशनामध्ये काय करण्यात आलं की 26 जानेवारी इथून आता आपण 1930 मध्ये पहिल्यांदा भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. म्हणजे स्वातंत्र्य दिनापूर्वीच स्वातंत्र्य दिन म्हणून हे काँग्रेस अधिवेशन ठरवण्यात आलं. मग आता 26 नोव्हेंबरला काय झालं? संविधान तयार झालं. मग थांबा 2 महिने थांबा. 26 जानेवारी जे काँग्रेसने जे नारा दिला होता संपूर्ण स्वराज्याचा, की ते दाखवण्याला बघा आम्ही 26 जानेवारीला भारतात स्वातंत्र्य दिन साजरी करतो, संपूर्ण स्वराज्याचा नारा दिला आणि त्याच दिवशी पूर्ण घटना तयार झाली आणि त्याच दिवशी अंमलात आणली. म्हणजे फक्त हे औचित्य साध्य करायचं होतं की काँग्रेसचं अधिवेशन 26 जानेवारी संपूर्ण स्वराज भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून फक्त या घटनेस या तारखेची जुळत व्हावी म्हणून 26 जानेवारीला भारताचं घटना अंमलात आली. आता मी का सांगतो? कारण बाबासाहेबांना खूप त्रास देण्यात आला की लवकर या, प्रेशर टाकण्यात आलं की वेळ नाही आपल्याला, भारताला स्वातंत्र्य झालंय आणि घटनेशिवाय आपण जे चालतोय हे चुकीचं आहे. म्हणून खूप पाठ झाला पाहिजे, तुम्ही खूप काम केलं पाहिजे, बरेच वेळ दिला पाहिजे तुम्ही. जसं आता सांगितलं जर घटना लिहिली नसती आपले बाबासाहेब अजून जास्त जेवढे झाले, आज जास्त वर्ष झाली असते. हे तितकंच खरंय. म्हणजे आज भारताला स्वातंत्र्य मिळाला पण आपण आपला मेन हिरा आपला गमावला. आपलं संविधान मिळालं जसं आपल्या इतिहासामध्ये सिंहगड आला, सिंह गेला गड आला, तसं झालं. भारतात स्वातंत्र्य मिळालं, आम्हाला संविधान दिलं पण आमचा सिंहच गेला ना. म्हणजे संविधानात जेव्हा आपण म्हणतो की संविधान, तर संविधान फक्त संविधान नाही, त्यात बाबासाहेब लपलेले, तर आपल्या बाबासाहेबांची प्रचिती येते. तर आता बाबासाहेबांना खूप प्रेशर टाकण्यात आले तेव्हा तुम्ही आता लवकर संविधान लिहा. तर मी काय सांगत असतो मुद्दाम की दुपट्टीपणा दिसतो की लवकर या म्हणायचं आणि त्या झालं की 2 महिने थांबा म्हणायचं. हे का? तेव्हा तुम्हाला कळलं नाही का भारत 2 महिने विदाऊट संविधानाशिवाय कसं काय चालेल? मग हे फक्त हे 26 नोव्हेंबरचे काय महत्व कमी केलं आणि 26 जानेवारीला जास्त महत्व दिलं. आणि 26 जानेवारीला आम्हाला आला त्या दिवशी आपण काय गणतंत्र दिवस साजरी करतो. मग आता याच्यावर भाजपचा न्यायला का द्यायला? लगेच त्यांनी काय केलं? 26 नोव्हेंबर पासून संविधान दिन सुरू केला. म्हणजे सुरू कधी केला? भाजपने. लगेच काँग्रेसचा आरोप का? काय गरज आहे संविधान दिन साजरे करायची? 26 नोव्हेंबर आहे की असं त्याचं आमचं ऍक्च्युली राजकारण आहे. हे स्पष्ट मला हे राजकारण झालं. म्हणजे 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरे करायचं भाजपचा प्लॅन आणि 26 जानेवारीला संविधान इम्प्लिमेंट व्हावं, अंमलात यावं हे काँग्रेसचा मुद्दा. म्हणजे ऍक्च्युली राजकारण झालं. म्हणजे आता इकडे सुट्टी दिली नाही हे कळालं. आता संविधान तयार करायचंय, 5 महिन्यात मसुदा तयार झाला.
बाबासाहेबांनी किती घटना वाचल्या असतील, किती देशाच्या घटना वाचल्या असतील? जवळपास 60 देशांच्या राज्यघटना बाबासाहेबांनी वाचल्या. आता फक्त वाचल्या का? अजिबात नाही. त्या समजून घेतल्या. भारताला त्यातलं काय उपयुक्त आहे, भारताच्या म्हणजे भारतामध्ये किती योग्य ते ठरल, हे चांगल्या गोष्टी निवडल्या. खूप वेळा असं पण होतं, तुम्ही ऐकलं असेल की बाबा आमच्या भारतात संविधान नवीन काय, सगळं तर तुम्ही दुसऱ्या देशातल्या राज्यघटनेतून काय त्या गोष्टी निवडल्या. अरे पण जे निवडल्या ते चांगल्या गोष्टी निवडल्यात ना. चांगलं बंगळ तो फरक ते कळायला पाहिजे होता. तो अभ्यास करून चांगलं काय बंगळ काय भारताचे शोभेल ते घेणं ही पण एक कलाच आहे, बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे ते जगात बाकीच्या संविधानामध्ये एक दोन चांगल्या गोष्टी असेल एका देशाच्या. आता अमेरिका, तिथलं संघराज्य आणि तिथलं जी लोकशाही आहे, जी राष्ट्रपती लोकशाही आहे, राईट, आणि संसदीय लोकशाही जे भारतामध्ये आहे. तर बाबासाहेबांनी ती निवडली का? नाही निवडली. भारताला ती योग्य नाहीये. आज डोनाल्ड ट्रम्प निवडून आला युएसचा, बरोबर, अमेरिकाचा राष्ट्राध्यक्ष झाला. त्याला उत्तर देई, आन्सरेबल म्हणतो ना आपण, जबाबदार सरकार, त्याला जबाबदार कोण ठरवतो? त्याला उत्तर देई आहे का तो? ते नक्की आन्सरेबल आहे का कोणाला? जर मी असा निर्णय घेतला, 4 वर्ष एकदा सरकार राष्ट्रपती निवडून आले तर त्यांना कोणीही प्रश्न विचारू शकत नाही की असं का केलं. म्हणून जेव्हा आमच्या भारताची घटना लिहिली गेली, काय चांगलं आणि काय वाईट आहे खूप विचार करण्यात आला. त्यासाठी उदाहरण दिलं की भारतामध्ये संसदीय लोकशाहीच का निवडली. तर संसदीय लोकशाही निवडण्यामागचं कारण असं आहे की जेव्हा एखादं सरकार निवडलं जातं तर सरकारला आम्ही प्रश्न विचारू शकतो, सरकारने आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. सरकार हे उत्तरदेयी आहे, मनमानी होऊ नये सरकारचं, म्हणून संसदीय लोकशाही निवडली. म्हणजे लक्षात ठेवावी, प्रत्येक गोष्टीवर चर्चा झाली. आता मूलभूत अधिकार. आता या मूलभूत अधिकारामुळे आज समानता आली आणि आज खरं बघायला गेलं तर भारताची प्रगती पण झाली. तर आता मूलभूत अधिकार हे आपण कुठून घेतले? तर युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिकेच्या संविधानातून घेतले. आता फक्त कट कॉपी पेस्ट केलं का? तर उचललं आणि ठेवलं? आता अजिबात नाही. भारताचे पंतप्रधान म्हणजे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोघंही युएसला गेले होते. ही मुद्दाची घटना सांगतो मी. म्हणजे जेव्हा घटनाबद्दल चर्चा करतोय हे कळायला पाहिजे. फक्त 60 संविधान वाचले, चांगलं काय ते घेतलं, तर 10च अशा घटना आहेत राज्यघटना देशाच्या, त्यातून जे चांगलं ते घेतलं. म्हणजे बाकीच्या 50 अशा राज्यघटना ज्यात आम्ही घेतलं नाही, ते बाबासाहेबांना पटलं नाही, ते पटलं ते घेतलं, आणि चांगलं वाटलं ते घेतलं, आणि भारताला जे जमेल तेही घेतलं. आता तर तेव्हा होते तिथले सरन्यायाधीश चीफ जस्टिस होल्ट. तर त्यांनी विचारलं बाबासाहेबांना की तुम्ही जेव्हा इथून मूलभूत अधिकार घेताय तर आता भारताच्या राज्यघटनेतली अनुच्छेद 21, तर त्याच्यामध्ये ड्यू हा शब्द, ड्यू म्हणजे योग्य, हा शब्द तुम्ही नका ठेवू, बाकी तुम्ही घ्या. तर आता काय फरक पडणार आहे? जेव्हा एखादा संसद कायदा बनवते, तो कायदा योग्य की अयोग्य ते ठरवायची जबाबदारी न्यायपालिकेकडे. तर होतं काय, प्रत्येक वेळी संसद कायदा बनवते आणि योग्य की अयोग्य कोण ठरवतं? सर्वोच्च न्यायालय. म्हणजे सर्वोच्च न्यायालय तरी सर्वोच्च झाली. आपण 3 स्तंभ म्हणतो. प्रत्येक देशामध्ये राज्यामध्ये 3 स्तंभ असतात सरकारचे, बरोबर. एक न्यायपालिका, दुसरं प्रशासन ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह म्हणतो, तिसरं मीडिया, नाही मीडियाचा 4था स्तंभ म्हणतो आपण, ते म्हणजे संसद. आता तर हे 3ही एका लेवलला पाहिजेत, तर तुम्हाला वरचढ कोणतरी पाहिजे. आता ही थिअरी दिली होती मॉन्टेस्क्यू या व्यक्तीने. मॉन्टेस्क्यू काय म्हणाला होता की अगोदरच्या काळामध्ये राजा असायचे, न्यायपालिकेचा मुख्य कोण? राजा. म्हणजे कायदेकर्ता कोण? राजा. न्यायपालिकेचा मुख्य कोण? राजा, बरोबर. प्रशासनाचा मुख्य कोण? राजा. म्हणजे राजा जर चुकला तर सांगायचं कोण? राजा तू चुकलास बाबा म्हणून. जर हे 3 गोष्टी जर 3 व्यक्तीकडे असतील, हा चुकला तर ह्याला सांगता येतो, हे चुकलं तर ह्याला सांगता येतं. ही जर तुम्हाला प्रणाली राबवायची असेल तर तुम्ही हा ड्यू, रिजनेबल, योग्य शब्द काढून टाका. म्हणून तो शब्द काढण्यात आला.
म्हणून कॉन्स्टिट्यूशन मध्ये ड्यू हा शब्द नाहीये अनुच्छेद 21 मध्ये. सांगणे तात्पर्य काय, परत किती विचार विनिमय झाला असेल गोष्टी घेताना सुद्धा, म्हणजे फक्त घेतल्या आणि भारताच्या संविधानामध्ये ऍड केल्या असं झालेलं नाही, हे बरे समजून घेण्यात यावं. तर जेव्हा भारताच्या संविधानामध्ये फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकार हे जेव्हा US कॉन्स्टिट्यूशन घेण्यात आलं, त्याच्यावर खूप सारे डिस्कशन झालं. त्या कंट्रीच्या मुख्य सरन्यायाधीश त्यांना भेटण्यात आलं, त्यांची चर्चा करण्यात आली आणि मग तिथून तो आपण घेतला. आता सगळ्यात पहिले मी काय सांगितलं, प्रस्तावना लिहिली कोणी? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. आपण किती देशातून चांगल्या गोष्टी घेतल्या? 10. बाबासाहेबांनी किती घटना वाचल्या? 60 घटना वाचल्या. त्याच्या 10 घटना आपल्याला पटल्या, त्याच्या आपण ते घेतले. आता खूप लोकांचं म्हणणं असतं बाबा नवीन काय, नाविन्यपूर्ण काय? नाविन्यपूर्ण एकच आहे, म्हणजे जगातल्या जे देश चांगल्या गोष्टी आहेत बाकीच्या देशाच्या संविधानामध्ये, एकाच स्थितीने माझ्या संविधानामध्ये, म्हणजे बाकीच्या देशातल्या स्वतःच्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्या एकट्याच्या भारताच्या संविधानात आहेत. म्हणजे देश बघायला गेलं तर भारताचं संविधान हे सगळ्यात जगात मान झालं. मग सगळ्यात बेस्ट कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, तर भारताचं संविधान झालं नाहीये. संविधानामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी आहेत. आणि भारत ट्रायल आणि एरर या करण्याच्या परिस्थितीत नव्हता. म्हणजे नवीन काय आणलं असतं आणि ते खरं नाही चाललं असतं तर हे परवडणार नव्हतं भारताला. म्हणून काही गोष्टी नवीन करण्याच्या ऐवजी जे ट्रायल आणि टेस्टेड म्हणतो आपण, म्हणजे काळाने ते काळांतराने म्हणजे काळामध्ये ते चेक झालेले आहेत, चांगले ते टिकले आहेत, वाईट ते निघून गेलेत. काय केलं आम्ही, ज्या देशातलं संविधान खूप जुनं झालंय आणि त्यात बाकीच्या देशातले जे जुने संविधान आहे म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत त्याच आम्ही घेतल्या. म्हणून भारतीय संविधानामध्ये सगळ्याच गोष्टी या चांगल्या आहेत आणि ट्रायल आणि टेस्टेड आहेत. म्हणजे ट्रायल हा प्रकार भारतीय संविधानामध्ये झालाच नाही. म्हणून भारतीय संविधान जास्त टिकलंय. खूप लोकांनी म्हटलं तर कोंबडी मारले होते की बाबा आपलं भारतीय संविधान टिकणारच नाही का, त्यात फक्त उचलले आणि ठेवलंय. पण त्यांना हेच माहित नाही, रचना केली आहे ना कट कॉपी पेस्ट, असं पॅचवर्क केलंय ते कधी निघालंच नाही आणि निघणार पण नाही. आणि देश आज तिथं आपलं प्रजासत्ताक दिन आपण साजरा केला 76 आपण प्रजासत्ताक दिन साजरी केला. म्हणजे टोमणे मारले की हा पॅचवर्क आहे, पॅचवर्क निघू शकतो. निघाला नाही, निघाला नुसतं निघाला नाही. भारताच्या नंतर जेवढेही देश स्वातंत्र्य झाले राईट किंवा संविधान बदलण्यात आलं, भारताचं संविधान अभ्यास करूनच त्या देशात संविधान बनवण्यात आलं. म्हणून भारताचं संविधान याच्या पुढे काय जगासमोर एक जिवंत उदाहरण आहे की संविधान कसं असावं. आज पाकिस्तान आणि पाकिस्तानचे घटनाकार कोण, कोणी घटना लिहिली? डॉक्टर मोहम्मद अली जिना हे त्यातले मुख्य होते. पाकिस्तान मंडल, पण डॉक्टर बॅरिस्टर जिना मोहम्मद अली जिना त्यांनी सूचना मांडल्या होत्या. आता बॅरिस्टर जिना आता लहान व्यक्ती नव्हते. जेव्हा बॅरिस्टर जिना मुंबईला जेव्हा यायचं कोर्टामध्ये आपलं कोर्ट बसलेलं असायचं. मोहम्मद अली जिना हे उत्कृष्ट वकील, हे कोणीच नाकारू शकत नाही. त्यांच्या वकिलीला खरंच झाला. आणि आम्ही जेव्हा लॉ केलं तर आम्हासाठी ते एक खूप मोठं झालं की वकिली कशी करावी, त्या बाबतीत काहीच घुमत नाही. तर त्यांच्याकडे मोहम्मद अली जिना होते आणि आपल्याकडे कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आपलं संविधान आजही फेल गेलेलं नाहीये. आज त्यांनी संविधानामध्ये किती उलटपुलट होते हेच कळत नाही की न्यायपालिका कधी आर्मीला गायब करेल, सरकारला गायब करेल, कधी सरकार आर्मीला गायब करेल, काहीच कळत नाही. तिथं अस्थिरता खूप आहे. भारतामध्ये ती अस्थिरता नाही आणि प्रत्येक वेळी लोकशाही टिकलच म्हणजे खूप जास्त जबाबदारी भारताच्या घटनेने घेतलेली आहे. खास करून क्रांतिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता बाबासाहेब आंबेडकरला क्रेडिट का दिलं जातं? बाबासाहेबांना खरं जास्त क्रेडिट का दिलं जातं? फक्त हेड होते म्हणून नाही, शेवटपर्यंत उत्तर कोण दिली. खूप जरी निघून गेले होते राईट, आम्ही नाव नाही घेणार, पण हे म्हणले की बाबा माझी मुलगी आजारी, मी चाललो जर्मनीला, जर्मनी निघून गेले. बाबासाहेब म्हणले का माझी बायको आजारी, माझे लेकर आजारी, नाही म्हटले. त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिलं कोणाला? राज्यघटनेला दिलं. म्हणून लक्षात ठेवायचं खरंच म्हणजे भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पण नाकारू शकत नाही, याच्यावर डिबेट पण नको. आता
शेवटच्या दिवसापर्यंत, आता आपण म्हणतो 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले भारताचं संविधान तयार व्हायला. पण भारत स्वातंत्र्य झाला कधी, ड्राफ्टिंग कमिटी स्थापन झाली कधी, त्यात कसं बघायला गेलं 2 वर्ष 18 महिने लागतच नाही, कमी दिवस होते. तर भारताच्या स्वातंत्र्याच्या अगोदरही संविधान बनवायला सुरुवात झाली होती. पण जो फाळणीचा विषय आला तर ते थांबवण्यात आलं. म्हणून जेव्हा आपण म्हणतो 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले भारताचं संविधान बनायला, त्या स्वातंत्र्याच्या अगोदरचाही काळ त्यात जोडला जातो. स्वातंत्र्याच्या अगोदर म्हणजे घटना लिहायला सुरुवात झाली होती, त्याचा नमुनाही तयार झाला होता. पण जसं इलेक्शन निवडणुका झाल्या, मुस्लिम लीग जवळपास 73 जागा जिंकल्या आणि काँग्रेस तिथं 203 जवळपास जागा जिंकल्या. आणि मग तिथं मागणी काय करण्यात आली, एक वेगळं राष्ट्र, आणि खूप दंगली झाल्या. आणि मोहम्मदजींनी एक नारा दिला आणि त्या नाऱ्यामुळं भारतामध्ये खूप दंगली घडण्यात आल्या आणि त्या संविधान बनवण्याचं काम थांबलं. आणि मग तिथून पुढे परत जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला, मग ड्राफ्टिंग कमिटी 13 कमिट्या होत्या, 13 कमिटी स्थापन झाल्या. त्या 13 कमिटीमध्ये एक कमिटी म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी, आणि त्या ड्राफ्टिंग टोटल 8 मेंबर आणि त्यातले एक म्हणजे चेअरमॅन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता किती घटना दुरुस्ती, ही घटना आणि ही अनुच्छेद का पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीयमध्ये कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये उत्तर दिलं. एक प्रश्नाचं उत्तर बाबासाहेबांनी दिलं, बाकीच्या लोकांनी उत्तर नाही दिलं. म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेगळे स्पीच आहे तिथं पार्लिमेंटरी डिबेटमध्ये, म्हणून त्याचा अर्थ म्हणजे हे का, प्रत्येक गोष्टीचं उत्तर कोणी दिलं, बाबासाहेबांनी दिलं. क्रेडिट बाबासाहेबांना का नाही, प्रति ड्राफ्टिंग कमिटी बाकी मेंबर होते असं का म्हणायचं, तुम्ही निघून गेलात ना. त्याच्या मागचे कारण हे सांगायचं तात्पर्य काय, खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिझर्व्स, ही इज द आर्किटेक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आता बऱ्याच गोष्टी आहेत संविधानामध्ये. सगळ्यात पहिलं म्हणजे भारताचं कॉन्स्टिट्यूशन संविधान सगळ्यात जगामध्ये सगळ्यात जास्त डिटेल्ड आहे, सगळ्यात जास्त बारकाईने लिहिलेलं आहे. तर का असं, तर बाबासाहेबांना माहित होतं की जे राज्यकर्ते जमात असते ना, म्हणजे जे पॉलिटिकल लीडर असतात, ते कसे येतील मला माहित नाही, ते कसे होतील मला माहित नाही. म्हणून बाकीच्या देशामध्ये जी गोष्ट साध्या नॉर्मल कायद्यामध्ये असतात त्या गोष्टी मात्र आम्ही आमच्या संविधानात घेऊन टाकतो. आता बेस्ट एक्झाम्पल काय, तर इलेक्शन कमिशन. म्हणजे इलेक्शन कमिशन त्या संदर्भात लॉ, बाकीच्या देशामध्ये कायदा हा फक्त नॉर्मल कायदा असतो, पण आमच्या भारतीय संविधानामध्ये त्यासाठी खास तरतूद करण्यात आली. म्हणजे उद्या पुढे जाऊन जर इलेक्शन कमिशन काढून टाकलं तर नेहमी, आणि इलेक्शन कमिशन काही गडबड केली तर हे असं होऊ नये. म्हणून आणि छोट्या मोठ्या प्रत्येक गोष्ट बाबासाहेबांनी काय केलं, संविधानामध्येच लिहून ठेवायचा प्रयत्न केला. म्हणजे बदलायला वाव नाही ठेवला, काढायला वाव नाही ठेवला, त्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून संविधानात गोष्टी मांडायचं त्यांनी ठरवलं. म्हणून भारतात आता अनुच्छेद किती आहेत, 395. आणि त्याच्यामध्ये बरं घटना दुरुस्ती झालेली आहे. आता लेटेस्ट घटना दुरुस्ती म्हणजे 106वी घटना दुरुस्ती, 106 जे आता संसदेमध्ये मांडण्यात आलं की स्त्रियांना किती टक्के आरक्षण, 33% आरक्षण, 33% आरक्षण महिलांना. आज म्हणजे लेटेस्ट घटना दुरुस्ती होती 106, म्हणजे अगोदरही घटना दुरुस्ती झाल्या. आणि बाबासाहेबांनी मान्य होतं, तर त्यांनाही माहित होतं आणि त्यांचे म्हणणं होतं की घटना ही स्टॅटिक स्थिर नसावी. समाज जसा काळ बदलतो ना तसं माझं संविधानही बदललं पाहिजे. पण झालं काय, तर बदलाच्या नावाखाली ना खूप दुरुपयोग झाला. आणि आता वैयक्तिक कारण हे सत्य आहे आणि असं मला काही म्हणजे वाद नको म्हणून, जेव्हा इंदिरा गांधींनी 42वी घटना दुरुस्ती केली, 42वी घटना दुरुस्ती 1976, त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून संबोधलं जातं. मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे किती घटना दुरुस्ती केल्या त्यांनी. ऍक्च्युली घटना दुरुस्ती करते वेगळ्या कारणासाठी आणि काही गोष्टी ऍड केल्या, नो डाऊट. धर्मनिरपेक्ष हा पण वर्ड ऍड प्रस्तावनामध्ये ऍड झाला, पण त्यांना मेन काय दुरुस्ती करायची होती, काय केली त्यांनी की इलेक्शन कोणाचं,
लोकसभेच्या स्पीकरचं आणि पंतप्रधानचं इलेक्शन कोर्टामध्ये चॅलेंजच होणार नाही असं तो मेन घटना दुरुस्त होतो. आणि न्यायपालिकेमध्ये त्याला चॅलेंज करता येणार नाही असंही ते मांडण्यात आलं होतं. म्हणजे आम्ही करप्शन करणार, आम्ही घटनेचा दुरुपयोग करणार आणि आमचं इलेक्शन काही जरी मिसयूज केलं तर ते चॅलेंज करता येणार नाही अशी घटना दुरुस्ती होती. आणि ही लपवण्यासाठी त्यांनी बरेच घटना दुरुस्ती केली आणि त्यात एक ऍड करण्यात आलं म्हणजे लोकांना कळून येऊ नये म्हणून. आणि तेव्हा म्हणजे घटना दुरुस्ती देशाच्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं. म्हणजे किती बदल करण्यात आला. आणि तेव्हा केस पण गेली सुप्रीम कोर्टामध्ये, केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाला मूलभूत ढाचा सांगावं लागलं की आपल्या संविधानाचा एक मूलभूत ढाचा पण आहे की जे कोणी बदलू शकत नाही. आणि का सांगावं लागलं ते बदलू शकत नाही, ज्या पद्धतीने बदलाव करण्याचा प्रक्रिया झाली होती. सुप्रीम कोर्ट म्हणाला उद्या तुम्ही कॉन्स्टिट्यूशन संविधान अपसाइड डाऊन म्हणजे फार उलट पुलट करून ठेवतात, हे होऊ नये. ही भीती सुप्रीम कोर्टाला तेवढी वाटली होती आणि ही भीती बाबासाहेबांना होतीच. म्हणून बाबासाहेबांनी जे 3 वॉर्निंग दिल्या ना त्यातली एक वॉर्निंग म्हणजे काय माहितीये का, तुम्ही एखाद्या लीडरच्या जास्त आहारी नाही गेला पाहिजे. बरोबर. आणि तेच झालं इंदिरा गांधीच्या वेळेस, म्हणलं नाही पाहिजे तेच होतं आता नरेंद्र मोदीच्या वेळेस की आपण लीडर हा सर्वोच्च म्हणायला लागतो. हे होता कामाने संविधान ते सर्वोच्च आहे आणि कायद्याचं राज्य म्हणजे काय, संविधानाचं राज्य. म्हणून संविधान सर्वश्रेष्ठ, व्यक्ती सर्वश्रेष्ठ कधी होता कामा नये. लोकांनी नक्कीच नेत्याला फॉलो केलं पाहिजे, पण ते नेत्याला किती फॉलो केलं पाहिजे, अंधभक्त होता कामा नये, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून संविधानाला प्रेरित जे असेल तेच केलं पाहिजे आपण. आणि बाबासाहेबांची भीती आजही तंतोतंत खरी ठरते कुठल्याही काही ना काही प्रमाणामध्ये. तर आपलं संविधान हे जास्त सगळ्यात डिटेल्ड कॉन्स्टिट्यूशन, सगळ्यात लेंदी कॉन्स्टिट्यूशन. आणि आता घटना दुरुस्ती करून करून जवळपास 448 अनुच्छेद आपल्या भारताच्या घटनेमध्ये. जर US कॉन्स्टिट्यूशन बघितलं तर फक्त 7 आर्टिकल आहे. फ्रान्समध्ये जवळपास 113 आर्टिकल अनुच्छेद आहेत. पण आपल्या भारतामध्ये जवळपास 448. एवढं लिहून का ठेवण्यात आलं, कारण उद्या सामान्य कायदा केला, सामान्य कायदा कधीही उलटपुलट करता येतो, त्याचा दुरुपयोग करता येतो, होऊ नये म्हणून. हे झालं पहिलं म्हणजे माझ्या कॉन्स्टिट्यूशन माझ्या संविधानाचं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य काय, तर न्यायपालिका, स्वतंत्र न्यायपालिका. आज लक्षात ठेवा, आपण आता खूप लोकांना भ्रम कमी पडतो की खरंच न्यायपालिका स्वातंत्र्य आहे का, न्यायपालिका खरंच खेळ करता येतो का. तर हा भारत मात्र जेव्हा आपण स्वातंत्र्य झालं, भारत संविधान तयार करण्यात आलं तेव्हा ठरवण्यात आलं की भारताची न्यायपालिका ही स्वतंत्र असेल. तर स्वातंत्र्य कोणापासून, लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह यांच्यापासून आपल्याला म्हणजे भारताच्या न्यायपालिकेला स्वातंत्र्य ठेवायचं आहे. म्हणून जेव्हा सुप्रीम कोर्टचे जज, हायकोर्टचे जज हे एक्झिक्युटिव्ह प्रशासन अपॉइंट करत नाही. कोण अपॉइंट करतं, मग स्वतः सुप्रीम कोर्टच अपॉइंट करतो. त्याला आम्ही कोलेजियम म्हणतो. कोलेजियम सिस्टम म्हणजे सरन्यायाधीश आणि 4 सिनियर मोस्ट जज असे टोटल 5 जजेस मिळून हायकोर्टचे जज आणि सुप्रीम कोर्टात कोणी यावं हे तेच ठरवतात. म्हणजे नियुक्तीवरून वाद नको आणि त्यांचा हस्तक्षेप पण नको. पण यावेळी घटना दुरुस्ती झाली होती. नॅशनल ज्युडिशियल कमिशन हे अमेंड करण्यात आलं आणि ऍड करण्यात आलं. पण शेवटी न्यायपालिकेने सांगितलं हे स्वतंत्र न्यायपालिकेवर गदा आहे म्हणून ही घटना दुरुस्त रद्द करण्यात आली. म्हणून सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य म्हणजे काय, आता भारताच्या घटनेचं की भारताच्या घटनेने स्वातंत्र्य इंडिपेंडेंट न्यायपालिका आपल्याला दिली. आणि न्यायपालिका हेच आपल्या राज्यघटनेचं खरं रक्षण करता असं म्हणतो आपण. म्हणजे आपण जेव्हा मूलभूत अधिकारांवर गदा येते, मूलभूत अधिकारांवर गदा येते, आपण जातो कुठं, न्यायपालिका, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातच जातो दाद मागायला. आता एक महत्वाचं बघा, तुमची 100 कोटीची प्रॉपर्टी असेल, 100 कोटीची प्रॉपर्टी असेल तर तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाऊ शकता का, नाही. पण माझा एक मूलभूत अधिकाराचं जर उल्लंघन झालं मी डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. म्हणजे तुमच्या मूलभूत अधिकाराला किती महत्व दिलं आणि न्यायपालिकेला स्वातंत्र्य केलं. ते
माझ्या घटनेची दुसरं ठळक वैशिष्ट्य.